अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अल्प मानधन देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काम करून घेऊन त्यांचे शोषण केले जात आहे। त्यांना मानधन वाढवून देण्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही शासनाने ते पाळले नाही। त्यामुळे आता मागण्या मान्य झाल्याशिवाय बंद मागे घेतला जाणार नाही। आझाद मैदान येथे 8 जानेवारी रोजी जेल भरो आंदोलन केले जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। अंगणवाडी कर्मचारी सभा, अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ या संघटनांचे मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकले। मानधन नको, वेतन हवे हक्काचे, भाऊबीज नको, मेहरबानीची, बोनस हवा हक्काचा आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला। राज्यातील शहरी, ग्रामीण, गरीब वस्त्या, आदिवासी पाडे आदी ठिकाणी लाखो बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या, लसीकरण, सकस आहार योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मात्र ससेहोलपट होत आहे। बंदविषयी अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार म्हणाले, अंगणवाडी योजनेच्या कामाची दखल युनिसेफपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेण्यात आली आहे। या योजनेचा कणा असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बळ देण्याऐवजी त्यांना अल्प मानधनावर राबवून घेतले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले। आज 6 जानेवारी आहे आणि आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या 1 लाख अंगणवाड्या या बंद राहणार आहेत। या अंगणवाड्या या महाराष्ट्रातल्या मानवी विकासाच्या वाहिन्या आहेत, कारण त्या ठिकाणी पूर्व प्राथमिक शिक्षण हे 3 ते 6 वयोगटातल्या मुलांना दिलं जातं आणि त्यांना आणि तसंच स्तनदा मातांना आहार दिला जातो। तो आजपासून थांबणार आहे अशी अत्यंत दुःखद जाणीव मनात ठेवून आम्ही हा बंद केला आहे आणि मोर्चाही काढले ठिकठिकाणी। याचं कारण असं की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या अतिशय खस्ता खाऊन काम करतात। शासनाच्या योजनांना असणारी विश्वासार्हता अपवादाने आढळते, ती अंगणवाडीच्या कामात आढळते, कारण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अतिशय मनापासून आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात, परंतु त्यांच्याकडे तितक्याच अप्रामाणिकपणे सरकार दुर्लक्ष करतंय। आमचं गेल्या 37 वर्षापासून ही योजना चाललेली आहे। या योजनेमुळे राज्याचा मानवी विकास हा उंचावला आहे अशा आकडेवारी सांगतात, मात्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा स्वतःचा मानवी विकास मात्र खालावला आहे, कारण त्यांना मानधनच धड मिळत नाही। त्यामुळे त्या स्वतःला आणि कुटुंबासाठी काय खरेदी करणार। आमच्या मागण्या अशा आहेत की पहिल्यांदा या सेविका आणि मदतनीसांना मानधनाऐवजी वेतन मिळायला हवं। वेतन घेण्याचा निर्णय हा काही काळ घेणारा असेल, परंतु त्या दरम्यानच्या काळात सेविकेला 10,000 आणि मदतनीसला 7,500 एवढं मानधन त्या मधल्या काळात मिळावं। त्याचप्रमाणे तुम्ही भाऊबीज देता आणि ती 1,000 रुपये ती वेळेवर देत नाही, अजूनही काही ठिकाणी मिळालेली नाही दिवाळीची। त्यापेक्षा असले भाऊ असल्यापेक्षा नसलेले बरे असं आम्हाला वाटायला लागलेले। तर भाऊबीजेच्या ऐवजी आम्हाला बोनस मिळावा आणि आमच्या म्हातारपणात आम्हाला पेन्शन मिळावी, ह्या प्रमुख मागण्या आहेत। त्याचबरोबर आणखीन एक विषय या कलेक्टर समोर आम्ही आणलेला आहे, तो इथल्या पुणे जिल्हाधिकारी कचेरीसमोर आज जो मोर्चा होतोय त्यात आम्ही म्हणजे सेविका आणि मदतनीस ज्या होऊ शकल्या त्या भिडेवाड्यामुळे होऊ शकल्या, तो भिडेवाडा आज पडेल का उद्या पडेल अशा अवस्थेत आहे। त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि त्यासाठी जी भूसंपादनाला विलंब लागतोय तो विलंब ताबडतोब थांबवा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः व्यक्तीच्या लक्ष घालून भूसंपादनाचं काम पूर्ण करून घ्यावं अशी मागणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना या मोर्चा